वचन दिले मी तुला या मालिकेच्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, हर्षवर्धनने ऊर्जाला या तुरुंगापर्यंत पोहोचवलेलं असतं. विक्रांतच्या खुनाप्रकरणी ऊर्जाला झालेली अटक ही हर्षवर्धननेच घडवून आणलेली असते. ऊर्जा इकडे तुरुंगात असते. शौर्य तिला भेटायला आलेला असतो. ऊर्जा रडत असते. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा रडू नकोस तू, मी आहे तुझ्या सोबत आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यातून मी तुला बाहेर काढीन. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य आता मला वाटत नाहीये की मी या सगळ्यातून बाहेर पडेन. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय चाललंय ऊर्जा तुझं? ऊर्जा आहेस तू ऊर्जा. अगं तुझ्या नावाप्रमाणे आत्तापर्यंत तू जगत आली आहेस, त्यामुळे तुझा आत्मविश्वास अजिबातच ढवू देऊ नको. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट का लक्षात येत नाही तुझ्या? मी त्या ठिकाणी विक्रांतचा खून करताना एकदम रंगेहात पकडली गेली आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं पण तुला विश्वास आहे ना की तू गोळी झाडलेली नाहीयेस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो पण माझं कोण ऐकणार आहे? त्यावर शौर्य म्हणत असतो, काळजी करू नकोस, मोठ्यातला मोठा वकील तुझ्या बाजूने केस लढेल. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा तात्पुरती शौर्याचं फक्त ऐकत असते. इकडे आपण पाहतोय शौर्य घरी आल्यानंतर आता तिथे शौर्य हा विजयाशी बोलत असतो. विजया म्हणत असते, काय गरज काय तुला आता तुरुंगात जाऊन त्या ऊर्जाला भेटायची? त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम असं कसं बोलू शकतेस तू? ऊर्जा माझी बायको आहे, मी तिची साथ अगदी शेवटपर्यंत देणार आहे, त्यामुळे तू मला असलं तसलं काही बोलू नको. त्यावर विजया लगेचच आता पुढे काही बोलणार तेवढ्यात मागून हर्षवर्धन आलेला असतो. तो म्हणत असतो, विजया अगं थोडा तरी विचार कर, माणूस की आहे की नाही तुला? असं कसं बोलू शकतेस तू? विजया एक गोष्ट लक्षात ठेव, ऊर्जाच्या हातून झालेला खून आणि त्या ठिकाणी पोचलेले पोलीस त्यांनी तिला रंगेहात पकडलंय, त्यामुळे तिला अटक झाली आहे. आपण तिला यातून सोडवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, शेवटी ती आपली जहागीरदारांची सून आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी तर फक्त तुला सल्ला देऊ शकतो, त्याप्रमाणे तू जर केलंस तर ठीक आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड सांगा ना काय करू मी? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता मोठ्यातला मोठा वकील बघ, ऊर्जाची केस चांगल्या प्रकारे त्याने लढवली पाहिजे, तरच ती त्यातून सुटू शकते. शौर्य हे सगळं ऐकत असतो आणि शेवटी शौर्य म्हणत असतो, डॅड अहो काय सुचवताय तुम्ही? हे तुम्ही मला असं सुचवताय की घरातच तुम्ही खूप मोठ्या लेवलचे वकील असताना मी बाहेर वकील शोधायला जाऊ? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड माझी अशी इच्छा आहे की आता ऊर्जाची केस तुम्हीच लढा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य काय बोलतोयस तू? हे तुला चालेल पण तुझ्या बायको ऊर्जाला चालेल का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, डॅड का चालणार नाही तिला? तुम्ही फक्त ही केस हातात घ्या. आता हर्षवर्धनला तर आतून आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असतात, कारण त्याचा दगड पुन्हा एकदा अगदी निशाण्यावर लागलेला असतो. मुळात त्याला ही केस स्वतः हातात घ्यायची असते, पण शौर्याच्या माध्यमातून केस हातात आली तर आपल्यावर कोणाचा अविश्वास देखील राहणार नाही. त्यामुळे आता हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे तू म्हणत असशील तर ही केस मी स्वीकारायला तयार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगीन तसं तिने वागलं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड काळजीच करू नका, तुम्ही सांगाल तसं ऊर्जा ऐकेल, हा माझा शब्द आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन मनातून एकदम पक्का झालेला असतो की चला आता मला माझ्या पद्धतीने हवी तशी ही केस अगदी वळवता येईल आणि त्यानंतर अगदी शेवटी या ऊर्जाला कायमस्वरूपी तुरुंगात टाकता येईल. आणि अशातच आता शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे जा जरा मला या केसचा अभ्यास करू दे. असं म्हणून हर्षवर्धनने स्वतःला बेडरूम मध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि त्यानंतर शौर्य थोडासा निश्चिंत झालेला असतो की चला
आता माझ्या ऊर्जाच्या बाजूने स्वतः माझे डॅड आहेत, म्हणजेच या केसचा निकाल हा आपल्या बाजूनेच लागणार. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन हा त्याच्या बेडरूम मध्ये असतो. त्याने आता शिर्केला फोन केलेला असतो. त्यावर शिर्के म्हणत असतो, बोला वकील साहेब. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी सांगितल्याप्रमाणे सगळं करायचं आहे. आत्ताच्या प्लॅनमध्ये तुमच्याकडून किंवा तुमच्या त्या नालायक विक्रांतकडून जराही घोळ झाला तर शिर्के यावेळेला मी तुम्हा दोघांना संपवून टाकीन. हे जेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो त्याच वेळेला शिर्के म्हणत असतो, वकील साहेब अहो नका काळजी करू तुम्ही, ही शेवटची संधी तुम्ही दिली आहे असं समजेन मी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, आता मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. त्या ऊर्जाची केस मी स्वतः हँडल करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, म्हणजे वकील साहेब तुम्ही स्वतः त्या ऊर्जाची केस का घेताय? म्हणजे तुम्ही तर माझ्या मुलाच्या विरोधात उभे राहताय. म्हणजे उद्या जाऊन ती केस तुम्ही जिंकणार आणि माझ्या मुलाला न्याय मिळणारच नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के अहो काय बावट समजताय का मला? मी काय सांगतोय ते नीट ऐका. ही केस मी घेतली आहे त्या ऊर्जाला यातून वाचवण्यासाठी नाही, तर कायमस्वरूपी नेस्तनाभूत करण्यासाठी. त्यावर मात्र शिर्के म्हणत असतो, आलं माझ्या लक्षात. वकील साहेब खरंच तुमच्यासारखा बुद्धिवंत आणि हुशार माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. हे सगळं ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, बास झालं शिर्के, कामाला लागा. जे सांगितलंय तेच झालं पाहिजे, त्याच्यामध्ये अजिबातच कोणतीही चूक मी सहन करणार नाही. आता हर्षवर्धन कोणाशी तरी फोनवर बोलतोय हे सगळं बाहेरून कुमुदिनीने ऐकलेलं असतं आणि कुमुदिनीच्या मनात प्रथमदर्शनी थोडा संशय निर्माण झालेला असतो की हा हर्षवर्धन नेमका करतोय काय. या हर्षवर्धनवर बारीक लक्ष ठेवलंच पाहिजे. आणि अशातच आता कुमुदिनी आपल्या बेडरूम मध्ये जाते, पण तिच्या मनात फक्त आणि फक्त हर्षवर्धन बद्दलच विचार सुरू असतात. आणि अशातच आपण पाहतोय तिथे शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, आजी काय करतेस तू? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे शौर्य ये ना, मलाही तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी तुला माझ्याशी कोणत्या विषयावर बोलायचं आहे? त्यावर शौर्यला कुमुदिनी म्हणत असते, मला तुरुंगात यायला जमलं नाही, म्हणून आता मला तुला विचारायचं आहे कशी आहे ऊर्जा? त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी व्यवस्थित नाहीये ती, तिचं मानसिक संतुलन बिघडतंय की काय असं वाटतंय मला. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काळजी करू नकोस तू, प्रथम दर्शनी असं होणारच, कारण सगळं तिच्या मनाविरुद्ध झालंय आणि अचानकपणे असं घडल्यावर असं होताच. त्यावर शौर्य म्हणत असतो, पण आजी इथे आता काळजी करायची गरज नाहीये, ऊर्जा आता लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर पडेल. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याला कुमुदिनी म्हणत असते, कसं काय असं बोलू शकतोस तू? सगळे पुरावे तर तिच्या विरोधात आहेत. त्यावर शौर्य म्हणत असतो, कारण तिची केस डॅडनी घेतली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, म्हणजे माझा संशय खरा ठरतोय, हर्षवर्धन डबल गेम खेळतोय. हर्षवर्धन असं सगळं दाखवतोय की मी ऊर्जाची केस घेतो तिला यातून सोडवण्यासाठी, पण नक्कीच तो या केसचा काहीतरी भोंगाभोट करणार आहे. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, काय झालं आजी, तू एकदम शॉक का झालीस? त्यावर हर्षवर्धन ही केस घेतोय, तो स्वतःहून असं बोलला का? त्यावेळेला खरं म्हणत असतो, नाही आजी, आधी तर डॅडने मला सुचवलं की एखादा चांगल्यातला चांगला वकील बघ आणि या ऊर्जाची केस लढव. त्यावर मीच त्यांना म्हटलं, डॅड सगळ्यात मोठा वकील आपल्या घरात असताना मी बाहेर का शोधू, तुम्हीच लढा ना केस. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य यात मला खूप मोठा घोळ वाटतोय. त्यावर कुमुदिनीला शौर्य म्हणत असतो, आजी नेमकं काय ते स्पष्ट कर. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, थांब आता नाही, नंतर बोलते तुझ्याशी. असं म्हणत कुमुदिनीने शौर्याला म्हटलेलं असतं, मी या विषयावर नंतर बोलीन, आता तू जा. शौर्याला कळत नसतं नेमकं काय चाललंय, पण शौर्य तिथून बाहेर पडलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा तुरुंगात आलेला असतो आणि तिथे असलेल्या ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा
ऊर्जा, आता तुला काळजी करायची गरज नाहीये, तुझी केस मी स्वतः लढणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा स्वतःशी बोलत असते. हर्षवर्धन जहागीरदार, ज्यांनी आतापर्यंत एकही केस हरलेली नाहीये, असा व्यक्ती जर माझी केस लढणार तर निश्चितच मी तुरुंगातून बाहेर पडेन. पण हर्षवर्धनच्या बोलण्यातून आज ऊर्जाला वेगळंच काहीतरी जाणवत असतं, ज्यामुळे ऊर्जा स्वतःशी बोलत असते, नाही, इथे मला अडकतानाच मी दिसते. हर्षवर्धन जहागीरदार नक्कीच या केसच्या माध्यमातून मला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. पण मी काय करू? माझ्या बाजूने तर फक्त माझा शौर्य आहे, आणि शौर्य तर एकदम साधा भोळा आहे, त्याला कोणीही उल्लू बनवतं. आणि अशातच आता हर्षवर्धन तिथून काहीतरी महत्त्वाचे पुरावे गोळा करून पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलेला असतो. आणि त्यानंतर घरी आलेल्या हर्षवर्धनचा चेहरा पाहून कुमुदिनीने अंदाज लावलेला असतो की हर्षवर्धन हा ऊर्जाच्या बाजूने नाही तर ऊर्जाच्या विरोधात केस लढणार आणि ऊर्जाला कायमस्वरूपी तुरुंगात अडकवण्याचा प्रयत्न करणार. तर आपण पाहतोय आता शिर्केचा फोन हर्षवर्धनला आलेला असतो आणि हर्षवर्धन चिडून म्हणत असतो, शिर्के, किती वेळा म्हटलं तुम्हाला मला फोन करत जाऊ नका? अहो, किती वेळा सांगितलंय, त्या ऊर्जाला कायमस्वरूपी तुरुंगात पाठवीन मी, नका काळजी करू तू. आणि अशातच आता हे वाक्य कुमुदिनीने स्वतः हर्षवर्धनच्या तोंडून ऐकलेलं असतं आणि कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, आता मला माझं शस्त्र बाहेर काढलं पाहिजे. या हर्षवर्धननी घेतलेली केस मी स्वतः माझ्या हातात घेऊन आता लढवली पाहिजे. आणि लगेचच आता कुमुदिनी थेट शौर्यला हाताशी घेते आणि तुरुंगाच्या दिशेने रवाना होते. आता पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या आजीला पाहून ऊर्जाला खूपच ऊर्जा मिळते. ऊर्जा म्हणत असते, आजी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, कशी आहेस ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी, आत्तापर्यंत ठीक नव्हते, पण तुम्ही आलात, तुम्हाला पाहिलं, त्यानंतर खूप बरं वाटतंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, खरं तर या ठिकाणी मला यावं लागलं. मला कळून चुकलं की तुला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती तुला यात आणखी अडकवण्याचा प्रयत्न करतोय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, आजी, नेमकं काय म्हणायचंय तुला? तू नेमकं कोणाबद्दल बोलतेस? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, किती भोळा आहेस तू, काही गोष्टी तुला कशा कळत नाही हेच मला कळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, ही केस ज्या व्यक्तीने स्वीकारली आहे तो व्यक्ती फक्त आणि फक्त ऊर्जाला यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय, तोही तुझा वापर करून. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, तुला डॅडवर संशय आहे का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, संशय नाही, खात्री आहे. या सगळ्या प्रकरणातून ऊर्जाला हर्षवर्धन बाहेर काढणार नाही तर तिला आणखी अडकवणार आहे. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, मग तू काय करायचं ठरवलंयस? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, आता तर मी स्वतः ऊर्जाची केस स्वीकारत आहे आणि मी ऊर्जाच्या बाजूने केस लढणार आणि हर्षवर्धनला दाखवून देणार की तो ही केस घेऊनही या ऊर्जाला अडकवण्याचा प्रयत्न करणार होता. काय? मी माझ्या ऊर्जाला यातून सोडवणार. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला 10 हत्तींचं बळ आलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते, आजी, मला खूप बरं वाटतंय आता आणि मला 100% खात्री आहे यातून मी सुटणार. त्यावर हर्षवर्धन इथे येऊन गेला होता आणि त्याने माझ्याशी ज्या प्रकारे बोललं त्यानंतर मला कळून चुकलं होतं की खरंच मी यातून सुटणार नाही. असं जेव्हा ऊर्जा म्हणते त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, आता तर तुला काळजी करायची गरज नाहीये, केस स्वतः कुमुदिनी मॅडमने हातात घेतली आहे. त्यावर कुमुदिनी हसतच म्हणत असते, शौर्य, ऊर्जा, मी कुमुदिनी मॅडम असीन जगासाठी, पण तुमच्यासाठी तुमची आजी आहे. पण या वेळेला हर्षवर्धनला त्याची लायकी आणि त्याच्या नाकावर टिचून नाही ऊर्जाला बाहेर काढलं तर नावाची कुमुदिनी जहागीरदार नाही मी. आणि अशातच आता कुमुदिनीने आपली केस आपल्या हातातून हिसकावून घेतली आहे आणि ही जर केस कुमुदिनी लढणार हे जेव्हा हर्षवर्धनला कळतं त्याच वेळेला हर्षवर्धन चांगलाच गार होतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, बाप रे, इथे तर चांगलीच वाट लागणार आहे.
जर आईसाहेबांनी केस हातात घेतली आहे तर या केसचा निकाल हा आईसाहेबांच्या हातून लागणार आणि त्या निश्चितच ऊर्जाला यातून बाहेर काढणार. आता मी काय करू असा विचार हर्षवर्धन करत असतो. त्याच वेळेला समोरून येणाऱ्या शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, काय रे शौर्य, काय करतोयस तू हे? मी केस घेतली होती ना, मग मी घेतलेली केस आई साहेबांना कशी काय तू दिलीस? त्यावेळेला हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, खरं तर ही केस मी स्वतः नाही दिली आहे. आई साहेबांनी स्वतः ऊर्जाकडे जाऊन तिच्याकडनं ही केस स्वतःकडे घेतली आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे या वयात तू आई साहेबांना केस लढायला भाग पडणार आहेस का? त्यावेळेला मागून कुमुदिनी येते आणि म्हणत असते, हर्षवर्धन, मी काय म्हातारी झालेली नाहीये, वय वाढलंय म्हणून तुला काय वाटलं आता मी घरी बसू? माझी सून जर माझ्या समोरच तुरुंगात जाणार असेल तर तिला यातून सोडवण्यासाठी मी माझ्या वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा प्रयत्न करेन. फक्त मला माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, पाहिलात म्हणजे आई साहेब सुद्धा आपल्या बाजूने नाही आहेत तर त्या ऊर्जाच्या बाजूने आहेत. त्यावर विजयाने आता असं म्हणताच कुमुदिनी म्हणत असते, विजया, कधीतरी माणुसकी ठेवून वाग. अगं तुझा नवरा वागतो त्याचप्रमाणे तुला वागायची गरज नाहीये. अगं 4 लोक उद्या जाऊन तुला चांगलं म्हटले पाहिजेत असं नाही का वाटत? त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, आईसाहेब प्लीज, मला तुम्ही नालायक ठरवताय का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तुला नालायक ठरवायची काही गरज नाहीये. मुळात तू ज्याप्रमाणे वागतेस ना त्या वागण्यातून दिसतं की तू नालायकच आहेस. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, या मालिकेत येत्या काळात आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.